नमस्कार, मी ऋषिकेश आणि आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे लॉलेस। ह्या चित्रपटाची गोष्ट साल 1931 मध्ये फ्रँकलिन व्हर्जिनियामधून सुरू होते, जे की अमेरिकेतील एक शहर आहे। इथे आपण 3 भावंडांना पाहतो, ज्यांना सर्व लोक बॉन्डरन ब्रदर्स नावाने ओळखत असतात। या भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे फॉरेस्ट, मधवा हॉवर्ड आणि सर्वात लहान आहे जॅक। जॅक लहानपणापासूनच मारामारी व भांडणांपासून लांब राहत असतो, पण त्याचे दोन्ही भाऊ खूप ढीठ असतात आणि ते कोणालाही घाबरत नसतात। आता आपण बघतो की अमेरिकेमध्ये साल 1920 पासूनच दारू विकण्यावर बंदी असते, पण ह्या फ्रँकलिन नावाच्या छोट्याशा शहरात सर्व लोक उघड्यावर दारू बनवून ती बिंदास विकत असतात आणि बॉन्डरन ब्रदर्स सुद्धा हेच काम करत असतात। तसेच शहरातल्या पोलीस अधिकाऱ्यांमधला सर्वात मोठ्या पदाचा पोलीस अधिकारी देखील यांच्याकडूनच विस्की खरेदी करत असतो, ज्यामुळे आपल्याला समजतं की पोलिसांसमोर सुद्धा हे बेकायदेशीर काम चालू आहे। पुढे आपण बघतो की हे तिघे भाऊ पूर्ण शहरात त्यांची विस्की विकून त्याचे पैसे जमा करतात आणि रात्री एका काळ्या लोकांच्या वस्तीत विस्कीच्या बाटल्यांची डिलिव्हरी द्यायला जातात। इथे फॉरेस्ट व हॉवर्ड विस्कीने भरलेलं बॉक्स आत घेऊन जातात आणि जॅक बाहेरच थांबतो, पण तेव्हाच जॅकला एकट्याला पाहून काही चोर त्याला चाकू दाखवून लुटायला लागतात। पण त्याचे दोघे भाऊ वेळेवर बाहेर येतात व इथे फॉरेस्ट त्यातल्या एका चोराला एका बुक्कीतच खाली पाडतो, जे पाहून त्या चोराचे बाकीचे साथीदार फॉरेस्टला घाबरून तिथून पळून जातात। यानंतर तिघेही भाऊ एका गोऱ्या लोकांच्या क्लबमध्ये जातात, जिथे हे विस्कीच्या आणखी काही बाटल्या विकतात। इथे जॅक त्याच्या भावाला म्हणजेच हॉवर्डला सांगतो की त्याने व त्याच्या मित्राने, ज्याचं नाव क्रिकेट आहे, त्यांनी मिळून एक नवीन चवीची विस्की बनवली आहे। तसेच इथे तो हॉवर्डला सांगतो की फॉरेस्टला यासाठी म्हणव की मला देखील ह्या व्यवसायात सामील करून घे। इथेच जॅकची नजर एका गिटार वाजवत असलेल्या मुलीवर पडते, जिचं नाव बर्था असतं, जी इथल्या चर्चच्या पुजाऱ्याची मुलगी असते। हे तिघे भाऊ त्यांच्या दारूच्या व्यवसायामुळे एक पेट्रोल पंप व बार देखील चालवत असतात आणि पुढे ह्याच बारमध्ये एक मॅगी नावाची मुलगी वेट्रेसचं काम मागायला येते। फॉरेस्ट खूप कमी बोलणारा व्यक्ती असतो, त्यामुळे तो मॅगीला कोणताही प्रश्न न विचारता तिला कामावर ठेवून घेतो। आता एक दिवस जॅक जेव्हा शहरातल्या मार्केटमध्ये काही सामान घेण्यासाठी आलेला असतो, तेव्हा तो पाहतो की फ्लॉइड बॅनर नावाचा एक गँगस्टर उघडपणे शहरातल्या रोडवर 2 पोलिसांना गोळ्या घालून मारून टाकतो, जे त्याला अरेस्ट करण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते। पुढे तो गेल्यानंतर जॅक तिथून फ्लॉइडने चालवलेल्या गोळ्यांचे शेल केस उचलून घेतो आणि त्यांना घेऊन तो त्याच्या मित्राच्या घरी म्हणजेच क्रिकेटच्या घरी जातो व त्याला सांगतो की आज त्याने मार्केटमध्ये काय पाहिलं। तसेच तो क्रिकेटला त्या गोळ्यांचे शेल केस देतो। इथे क्रिकेटच्या घराच्या बेसमेंटमधून धूर येत असतो, त्यामुळे जॅक खाली जाऊन बघतो की जॅकने क्रिकेटला दिलेल्या साहित्यांपासून त्याने एक नवीन ॲपल फ्लेवरची विस्की बनवली आहे। तसेच याची चव घेतल्यावर त्यांना समजतं की ही विस्की त्यांच्या आधीच्या बनवलेल्या सॅम्पलपेक्षा खूप चांगली आहे। आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की मॅगी आता बॉन्डरन ब्रदर्सच्या बारमध्ये काम करते। तसेच फॉरेस्ट त्यांनी बनवलेली सर्व विस्की त्यांच्या घरामागे असलेल्या एका स्टोरेज हाऊसमध्ये लॉक करून ठेवतो, ज्याची चावी फक्त त्याच्याकडेच असते। पुढे एक दिवस जेव्हा तो स्टोरेज रूम लॉक करून बाहेर येतो, तेव्हा तो बघतो की त्यांच्या शहराचा शेरीफ व काही लोक त्याच्या बारच्या बाहेर थांबलेत। इथे त्यांच्या शहराचा डिस्ट्रिक्ट एटर्न, ज्याचं नाव मेसन असतं, तो कारमध्ये बसलेला असतो। तसेच एक नवीन डेप्युटी शिकागोहून आलेला असतो, याचं नाव असतं चार्ली रेक्स। इथे रेक्स व शेरीफ फॉरेस्टला म्हणतात की आजपासून मेसन सरांच्या ऑर्डरप्रमाणे शहरातल्या सर्व दारू बनवणाऱ्या व विकणाऱ्यांना त्यांच्या प्रॉफिटमधला एक हिस्सा पोलिसांना द्यावा लागेल, कारण दारूचा धंदा बेकायदेशीर आहे। तसेच इथे मेसन फॉरेस्टला $20ची एक नोट देतो व त्याची आवडती विस्की मागवतो, पण फॉरेस्ट त्याला त्याची नोट परत देत म्हणतो की तो त्याच्या धंद्यातील कोणतेही प्रॉफिट कोणाशीही शेअर नाही करणार। आता रेक्स व बाकीचे पोलिसवाले फॉरेस्टला काही न बोलता त्याला घोरत तिथून निघून जातात। पुढे रात्री हे तिघेही भाऊ त्यांच्या शहरातील सर्व दारू बनवणाऱ्या व विकणाऱ्यांना जाऊन भेटतात व आज भेटलेल्या पोलिसांच्या धमकीबद्दल चर्चा करतात। इथे बाकीचे दारूवाले म्हणतात की आपण सरकारशी वाकड्यात जायला नको। तसेच ते ह्या भावांना सांगतात की आम्ही रेक्स व पोलिसवाल्यांना दर महिन्याला हप्ता देणार आहोत, जेणेकरून ते आम्हाला दारूचा धंदा करताना कोणता त्रास देणार नाहीत। यावर फॉरेस्ट त्यांना म्हणतो की आम्ही बॉन्डरन ब्रदर्स कोणाच्याही दबावाखाली राहायला नाही शिकलो आणि पोलिसांना हप्ता देणं म्हणजे आम्हाला त्यांच्या दबावाखाली राहावं लागेल व आम्हाला ते मान्य नाही। आता दुसऱ्या दिवशी रेक्स शेरीफ सोबत नाश्ता करत असताना शेरीफ त्याला म्हणतो की बॉन्डरन्स ब्रदर्स खूप ढीठ आहेत, ते कदाचित आपल्याला हप्ता नाही देणार आणि शहरातल्या काही जुन्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांना मारणं अशक्य आहे, कारण की ते भाऊ अमर आहेत। रेक्स म्हणतो की जर त्यांनी हप्ता नाही दिला तर त्यांना मी एखाद्या खोट्या केसमध्ये फसून त्यांचं मी एन्काउंटर करेल, तेव्हा कदाचित ही अफवा पसरणं बंद होईल की बॉन्डरन ब्रदर्सना मारणं अशक्य आहे। यावर शेरीफ त्याला समजावतो की ह्या शहरामध्ये जास्त करून दारूचा व्यवसाय करणारे लोक राहतात, ज्यांची संख्या शहरातल्या 4-5 पोलिसांपेक्षा जास्त आहे आणि जर का आपण त्या भावांवर सरळ हल्ला केला तर सर्व शहर आपल्या विरोधात होईल व आपण त्या सर्वांशी लढू नाही शकणार।
त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी कायद्यानुसार लढावं लागेल. तसेच इकडे आपल्या भावांच्या टोमण्यांना वैतागून जॅक त्याने बनवलेली विस्की पितो आणि बर्थाला भेटण्यासाठी चर्चमध्ये जातो. पण जॅकला जास्त वेळ तिथं बसता येत नाही, कारण चर्चच्या वातावरणामुळे व लाऊडस्पीकरमुळे त्याला उलटी यायला लागते. त्यामुळे तो चर्चमधून बाहेर येतो. इथून तो क्रिकेटच्या घरी जातो, जिथे रेक्स आधीच 2 पोलीसवाल्यांसोबत क्रिकेटने बनवलेली विस्की जप्त करण्यासाठी आलेला असतो. इथे जेव्हा रेक्सला माहित होतं की जॅक बॉन्डरन ब्रदर्स मधला एक आहे, तेव्हा तो त्याच्यासोबतच्या पोलीसवाल्यांना विस्की जप्त करण्यासाठी बेसमेंटमध्ये पाठवतो आणि जॅकला मारायला लागतो. रेक्सला बॉन्डरन ब्रदर्सवरती व खास करून फॉरेस्टवरती राग असतो. त्यामुळे तो जॅकला खूप मारतो व म्हणतो की शहरातले लोक तुम्हा भावांना अमर मानतात, पण तुम्ही सर्व इतर सामान्य घाबरणाऱ्या लोकांसारखेच आहात. तसेच तो जॅकला मारल्यानंतर त्याला म्हणतो की तू तुझ्या भावांना सांग की पुढचा नंबर त्यांचा आहे. आता घरी गेल्यावर जॅकचा चेहरा पाहिल्यानंतर फॉरेस्ट त्याच्यावर रागवतो व त्याला म्हणतो की तुला आणखी धीट बनावं लागेल. कमजोर लोकांची आपल्या कुटुंबात अजिबात गरज नाहीये. इथे जॅक फॉरेस्टला रेक्स जे काही म्हणाला ते सांगतो आणि म्हणतो की तो इतर नॉर्मल पोलीसवाल्यांपेक्षा वेगळा आहे व खूप क्रूर आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा शहरातले 2 पोलीसवाले त्यांच्याकडे वसुली करायला येतात, तेव्हा फॉरेस्ट त्यांना इग्नोर करतो. तसेच बारच्या आतमधून हॉवर्ड बाहेर येतो व त्या पोलीसवाल्यांना मारायला लागतो. आता त्यांची थोडी धुलाई केल्यानंतर फॉरेस्ट हॉवर्डला थांबवतो व पोलीसवाल्यांना त्यांचे पिस्तूल परत देत म्हणतो की स्टेशनला जाऊन तुमच्या वरच्या पोलीस अधिकाऱ्याला बॉन्डरन ब्रदर्सचा नमस्कार सांगा. आता दुसऱ्या दिवशी फॉरेस्ट त्यांचे स्टोरेज हाऊस उघडून हॉवर्ड व त्यांच्या काही माणसांसोबत ट्रकमध्ये विस्की लोड करून घेतो आणि तो हॉवर्डला म्हणतो की ही सर्व विस्की शहरात वेळेवर डिलिव्हर करून रात्रीपर्यंत घरी ये, कारण आज शिकागो शहरातून 2 नवीन लोक आपल्याकडून विस्की खरेदी करायला येणार आहेत, ज्यांना तो ओळखत नाही. इथे हॉवर्ड म्हणतो की तो 11 वाजेपर्यंत घरी येईल. तसेच इकडे शहरातल्या मार्केटमध्ये जॅक बर्थाला भेटतो, जिथे बर्था त्या दिवशी चर्चमधून जॅक पळून गेलेला त्यावर त्याची टिंगल उडवायला लागते. पण तिला जॅक फनी वाटतो, त्यामुळे हे दोघे मित्र बनतात. यानंतर रात्री विस्की डिलिव्हर करून झाल्यावर हॉवर्ड त्याच्या मित्रांसोबत खूप दारू पितो आणि तो विसरून जातो की फॉरेस्ट बारमध्ये त्याची वाट पाहत आहे. तसेच इथे बारमध्ये शिकागोहून आलेले 2 लोक मॅगीची छेड काढायला लागतात, ज्यामुळे क्रिकेट त्यांच्या हरकती वाढताना पाहून फॉरेस्टला ऑफिसमधून बोलवून घेऊन येतो. आता फॉरेस्ट बघतो की मॅगीने स्वतःला वाचवत असताना त्यातल्या एकाच्या हातावर चाकूने वार केला आहे, ज्यामुळे तो यांची डील कॅन्सल करून त्या दोघांना तिथून जायला सांगतो. पण हे दोघे भांडण करण्याच्या मूडमध्ये असल्यामुळे फॉरेस्टवर हल्ला करतात. आता इथे भांडणात फॉरेस्ट त्या दोघांना खूप मारतो व फरफडीत नेऊन बारच्या बाहेर फेकून येतो. यानंतर बार बंद झाल्यावर मॅगी फॉरेस्टच्या जखमांवर मलमपट्टी करते. तसेच फॉरेस्ट तिला म्हणतो की आता तुला तुझ्या शहरातल्या हॉटेल रूमवर परत जायला हवं. पुढे मॅगी तिची कार घेऊन हॉटेल रूमकडे जायला लागते आणि फॉरेस्ट इकडे त्याची कार तपासायला त्याच्या कारकडे जायला लागतो. तेव्हाच हे 2 व्यक्ती अंधारातून बाहेर येतात. त्यातला एक जण फॉरेस्टचे दोन्ही हात पकडतो व दुसरा मागून येऊन त्याचा गळा कापून टाकतो. आता फॉरेस्ट त्याच्या गळ्यातून वाहणारं रक्त थांबवत खाली कोसळतो व अचानक तिथे बर्फ पडायला लागतो. तसेच इकडून मॅगी तिची कार वळवते व परत फॉरेस्टकडे यायला लागते. इथे कार पार्क करून मॅगी जेव्हा बारमध्ये जाते, तेव्हा तिथे तिला फॉरेस्टच्या ऐवजी तेच 2 लोक भेटतात, जे की पुढे तिच्यावर बलात्कार करतात. आता दुसऱ्या दिवशी आपण फॉरेस्टला हॉस्पिटलमध्ये पाहतो, जो की बर्फात हॉस्पिटलपर्यंत पोहोचून जिवंत राहिलेला असतो. इथे जॅक व हॉवर्ड त्याला भेटायला येतात. तसेच हे दोघे तिथून गेल्यानंतर मॅगी देखील तिथे येते व ती फॉरेस्टला म्हणते की हे सर्व तिच्यामुळेच झालं आहे आणि ती हे शहर सोडून चालली आहे. पण फॉरेस्ट तिला थांबवतो व म्हणतो की यामध्ये तिची काहीही चूक नाही. त्याचबरोबर तो तिला हॉटेलऐवजी त्याच्या घरातल्या एका खोलीमध्ये शिफ्ट व्हायला सांगतो, कारण की ती भविष्यात सुरक्षित राहावी. आता इकडे हॉवर्ड काल रात्री फॉरेस्ट जवळ नव्हता, यामुळे तो खूप गिल्टी फील करत असतो. तसेच त्याचं व जॅकचं भांडण होतं, ज्यामध्ये हॉवर्ड जॅकला एक बुक्की मारतो व जॅक रागवून तिथून निघून जातो. जॅकला त्याच्या भावांवर खूप राग येतो, कारण ते दोघे त्याला कधीही सिरियसली घेत नाहीत. तसेच तो ठरवतो की तो आता विस्कीचा व्यवसाय सुरू करणार. जॅककडे एक खरेदीदार असतो, जो की खूप जास्त प्रमाणात विस्की विकत घेण्यास तयार असतो. त्यामुळे जॅक हॉस्पिटलमध्ये जाऊन फॉरेस्टकडे असलेली स्टोरेज रूमची चावी चोरतो व त्याच्या भावांना काहीही न सांगता क्रिकेट सोबत सर्व विस्की एका ट्रकमध्ये भरून शहराच्या दिशेने निघतो. पुढे शहरात गेल्यावर जॅकला कळतं की त्या डीलरने त्याला लुटण्यासाठी सापळा रचला होता. इथे तो डीलर जॅक व क्रिकेटला बंदुकीचा धाक दाखवून एका खड्ड्यात ढकलतो व ट्रकमधील सर्व विस्की लुटायला लागतो. तसेच इथे त्या लोकांचा बॉस फ्लॉइड बॅनर येतो व तो ह्या दोघांना मारण्याची ऑर्डर देतो. पण जॅक लगेच त्याला सांगतो की तो बॉन्डरन ब्रदर्स पैकी एक आहे. जॅकल्यावर फ्लॉइड त्याच्या माणसांना अडवतो व जॅकला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतो. इथे तो जॅकला सांगतो की मी तुझ्या भावांची खूप रिस्पेक्ट करतो, कारण ह्या पूर्ण एरियात फक्त त्यांनीच रेक्सला हप्ता देण्यास नकार दिला. तसेच तो जॅकला पैसे देऊन त्याच्याकडची विस्की विकत घेतो आणि त्याला सांगतो की रेक्सच्या सांगण्यावरूनच शिकागोहून आलेल्या 2 माणसांनी फॉरेस्टचा गळा कापला होता.
त्याचबरोबर तो जॅकला त्या दोन माणसांच्या हॉटेलचा पत्ता देतो, जेणेकरून जर फॉरेस्टची इच्छा असेल तर त्याला त्याचा बदला घेता यावा. पुढे जॅक दुसऱ्या दिवशी सर्व विस्की विकून त्याच्या घरी परत येतो, जिथे फॉरेस्ट व हॉवर्ड त्याच्यावर खूप चिडलेले असतात. पण तो त्यांना विस्की विकून भेटलेले हजारो डॉलर्स देतो व फ्लॉइडने दिलेल्या त्या दोन लोकांच्या हॉटेलचा पत्ता देखील देतो. यानंतर तो स्वतःच्या पैशाने एक कॅमेरा विकत घेऊन बर्थाला भेटायला जातो, जिथे हे दोघे एकमेकांचे फोटो काढतात. पुढे जॅक जेव्हा बारमध्ये परत येतो तेव्हा तिथे फक्त मॅगी असते. इथे त्याला कळतं की फॉरेस्ट व हॉवर्ड त्याला एकट्याला सोडून त्या लोकांशी बदला घेण्यासाठी हॉटेलवर गेले आहेत. त्यामुळे जॅक कार घेऊन त्या हॉटेलमध्ये जातो, जिथे सर्व ठिकाणी रक्तच रक्त असतं. तसेच तो बघतो की हॉवर्ड व फॉरेस्ट त्या दोन माणसांना खूप टॉर्चर करत आहेत. इथे हॉवर्ड जॅककडे एक पॅकेट देऊन त्याला सांगतो की हे रेक्सला देऊ नये. आता दुसऱ्या दिवशी रेक्स जेव्हा आवरत असतो तेव्हा कोणीतरी त्याचा दरवाजा ठोठावतं, ज्यामुळे रेक्स बाहेर येऊन बघतो तर त्याच्या दारात कोणीतरी एक गिफ्ट ठेवलेलं असतं. पुढे रेक्स जेव्हा ते गिफ्ट खोलून बघतो तर तो चकित होतो, कारण त्यामध्ये त्या दोन लोकांचे टेस्टिकल बॉल्स असतात ज्यांनी फॉरेस्टवर हल्ला केला होता. आता रेक्सला आणखी राग येतो व तो बॉन्डेरन ब्रदर्सच्या जुन्या साथीदारांवर व त्यांच्या अड्ड्यांवर रेड मारायला लागतो. पण जॅकची भीती आतापर्यंत निघून गेलेली असते आणि तो व क्रिकेट पोलीस त्यांच्या मागावर असून देखील प्रत्येक आठवड्याला फ्लोइडच्या माणसांपर्यंत विस्कीने भरलेले ट्रक पोहोचवायला लागतात. त्यांना माहीत असतं की रेक्स त्यांच्या दारूच्या साठ्यांवर देखील रेड मारू शकतो. त्यामुळे ते क्रिकेटने डिझाईन केलेले लोखंडाचे बॅरेल बनवतात व त्यांना जंगलाच्या मधोमध डोंगरांवर ठेवून येतात, जेणेकरून त्यांना पोलिसांपासून लपून विस्की बनवून त्याचा साठा करून ठेवता यावा. तसेच जॅक आता त्याच्याकडे विस्की विकून आलेल्या पैशाचा शो ऑफ करायला लागतो, जसे की तो त्या पैशांनी महागड्या गोष्टी विकत घेतो, गाडी, महागातला सूट व अशा बऱ्याच गोष्टी. त्याचबरोबर इकडे मॅगी फॉरेस्टला पसंत करायला लागते, पण फॉरेस्ट तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही. हे कळल्यावर ती स्वतःच त्याला सेड्यूस करते व यानंतर ते रिलेशनशिपमध्ये येतात. यानंतर आपण रेक्सला पाहतो, जो की त्या भागातील एका दारूचा धंदा करणाऱ्या माणसाला पकडतो व त्याच्यावर उखळतं डांबर टाकून त्याला मारून टाकतो. तसेच त्याची बॉडी पुढे तो फॉरेस्टच्या घराबाहेर ठेवतो, जेणेकरून फॉरेस्टला हे कळावं की त्यांना सोडलं तर बाकी सर्वजण रेक्सला हप्ता द्यायला तयार आहेत. त्याच दिवशी जॅक त्याची नवीन कार बर्थाला दाखवतो व तिला काही वेळ त्याच्यासोबत फिरायला चल म्हणतो. पुढे हे दोघे त्या कारमध्ये फिरायला जातात व त्यानंतर जॅक तिला त्याच डोंगरावर घेऊन जातो जिथे यांची दारू बनवली जाते. सोबतच तो तिला एक ड्रेस देखील गिफ्ट करतो, ज्याला घातल्यावर बर्था खूप आनंदी होते. आता इथे हे जेव्हा त्यांचा दारूचा अड्डा पाहत असतात तेव्हा जॅकला अंदाजा नसतो की रेक्स व काही पोलिसवाले त्यांचा पाठलाग करत आहेत. पण तेव्हाच हॉवर्ड जॅक व बर्थाला त्यांच्या विस्की बनवण्याच्या ठिकाणी जाताना पाहतो व तो रेक्स आणि बाकीच्या पोलिसवाल्यांना त्यांचा पाठलाग करताना देखील पाहतो. इकडे जॅक व बर्था जेव्हा आतमध्ये असतात तेव्हा हॉवर्ड लांडग्याचा आवाज काढतो व सर्वांना पोलीस तिथे आलेत म्हणून सावध करतो. आता अचानक झालेल्या हमल्यासाठी जॅक तयार नसतो, त्यामुळे तो बर्थाला क्रिकेट सोबत तिथून पळून जायला सांगतो. आता हे दोघे गेल्यानंतर रेक्स तिथे येतो, पण तेवढ्यात हॉवर्ड तिथे येऊन पोलिसांवर हल्ला करतो. तसेच जॅक देखील रेक्सवरती बंदूक ताणतो, पण तेव्हाच आणखी काही पोलिसवाले तिथे येतात, ज्यामुळे हे दोघे तिथून पळून येतात. हे दोघे भाऊ तर तिथून पळून येतात, पण पोलीस बर्था व क्रिकेटला पकडतात. यानंतर पोलीस बर्थाला तिथून सोडून देतात, पण रेक्स क्रिकेटला बाजूला नेऊन त्याचा गाळा आवळून त्याला मारून टाकतो. त्याचबरोबर पुढे पोलीस बॉन्ड्रेन भावांचा दारूचा अड्डा डायनामाईन लावून उडवून टाकतात. आता घरी फॉरेस्टला ह्या नुकसानाची बातमी कळल्यावर तो जॅकला कानाखाली लावतो, कारण जॅकच्या शो ऑफ करण्यामुळेच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्यांना यांच्या दारूच्या अड्ड्याची माहिती मिळाली. तेव्हाच हॉवर्ड त्यांना सांगतो की क्रिकेटचं निधन झालं आहे, ज्यामुळे जॅक खूप रडायला लागतो, कारण क्रिकेट त्याचा जिवलग मित्र होता. पुढे क्रिकेटच्या अंत्यविधीवेळी देखील जॅक खूप दुःखी असतो, ज्यामुळे तो बर्थाकडे सुद्धा लक्ष देत नाही. आता दुसऱ्या दिवशी शहराचा मुख्य पोलीस अधिकारी फॉरेस्टला भेटायला येतो, पण जॅक त्याला घरात जाऊच देत नाही. हा अधिकारी म्हणतो की त्याला क्रिकेट गेल्याचं खूप दुःख आहे, पण त्याने व त्याच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी कधीच क्रिकेटला टच देखील केलं नाही. तो सांगतो की त्याला नक्कीच रेक्सने मारला असेल. इथे तो जॅकला सावध करतो की रेक्सने शहराच्या बाहेरून आणखी पोलीसवाल्यांना बोलवलं आहे. तसेच शहर व डोंगरांना जोडणारा पूल देखील त्याने अडवला आहे, जेणेकरून कोणालाच हे शहर सोडता येऊ नये. त्यामुळे तुम्हा सर्वांना सध्या काही वेळेपुरतं लपून बसावं लागेल. पण जॅक त्याला तिथून जायला सांगतो. त्याचबरोबर तो गेल्यानंतर लगेच जॅक बंदूक घेऊन पुलाच्या दिशेने जायला लागतो, कारण आता त्याला माहीत झालं आहे की क्रिकेटचा खून रेक्सनेच केला आहे. तसेच जॅकला जाताना पाहून हॉवर्ड लगेच फॉरेस्टला त्याच्या मागे चल म्हणून सांगतो आणि हे दोघे भाऊ हत्यार जमा करतात व जॅकच्या मागे जायला निघतात. तसेच इकडे जॅकच्या वेगाने पळणाऱ्या कारला बाकीचे दारू व्यवसाय करणारे लोक देखील पाहतात व त्यांना समजतं की आज पोलिसांसोबत मोठं भांडण होणार आहे. पुढे जॅक त्या पुलाजवळ पोहोचतो, ज्याला पोलिसांनी बंद करून ठेवलेलं असतं. इथे जॅक ओरडत रेक्सला त्याच्या समोर यायला सांगतो, पण रेक्स त्याच्यासोबत हँड टू हँड करण्याऐवजी जॅकला न कळू देता त्याला डायरेक्ट गोळी मारतो.
ज्यामुळे जॅक रस्त्यावर कोसळतो. तेव्हाच पाठीमागून फॉरेस्ट व हॉवर्ड येतात आणि आपल्या भावाला जखमी पाहून ते रेक्सवरती गोळ्या झाडतात. आता रेक्स व बाकीचे पोलीसवाले देखील त्यांच्यावर फायरिंग करतात व रेक्सची एक गोळी फॉरेस्टला लागते, जो की जॅकला वाचवत असतो. तेव्हाच शहरातले इतर दारू बनवणारे बॉन्डुरन ब्रदर्सची मदत करण्यासाठी तिथे येतात व पोलिसांना घेरतात. इथे पोलिसांचा मुख्य अधिकारी एक मोठा गोळीबार टाळण्यासाठी सर्वांना फायरिंग थांबवायला लावतो. तसेच सर्व आपापले हत्यार खाली करतात. पण रेक्स काही ऐकत नाही आणि तो म्हणतो की आज मी हे सिद्ध करून दाखवणार की बॉन्डुरन ब्रदर्स अमर नाहीत. आता तो हॉवर्डवर गोळी मारणारच असतो, पण तेवढ्यात तो मोठा पोलीस अधिकारी रेक्सच्या पायावर गोळी मारतो, कारण रेक्सच्या पर्सनल भांडणाचा हिशोब पुढे बाकीच्या सर्व पोलीसवाल्यांना द्यावा लागेल. तसेच सर्वजण आपला विरोध करत आहेत हे पाहून रेक्स पुलाच्या दिशेने पळायला लागतो, पण फॉरेस्ट एक गोळी लागून देखील त्याच्या मागे जायला लागतो. आता एवढ्यात रेक्स त्याला आणखी 2 गोळ्या मारतो, पण जॅक फॉरेस्टची बंदूक उचलून रेक्सच्या मागे जातो व रेक्सला गोळ्या घालतो. तसेच हॉवर्ड रेक्सवर चाकूने हल्ला करतो व रेक्स तिथेच पुलावर मरून पडतो. यानंतर चित्रपटाच्या शेवटी आपल्याला 1940 हे वर्ष दाखवलं जातं, जिथे दारूवरची बंदी आता हटवण्यात आलेली असते. तसेच बॉन्डुरन ब्रदर्सने आता दारूचा व्यवसाय सोडला आहे व ते आता कुटुंबासोबत जेवण करत आहेत. हॉवर्डने लग्न केलं आहे व त्याला 3 मुलं आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट आज देखील जिवंत आहे व मॅगी आता त्याची बायको आहे आणि जॅकने देखील बर्थाशी लग्न केलं आहे आणि हे सर्व त्यांच्या कुटुंबासोबत एकाच घरात राहतात. तसेच त्यांच्या न मरण्याची अफवा आज देखील जिवंत आहे आणि ह्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. आता वेळ आहे सर्वांना शाउट आउट द्यायची आणि सर्वांच्या कमेंट्सचे उत्तरं द्यायची. तर भरपूर जण कमेंट्समध्ये पूर्ण मूवी यूट्यूबवर अपलोड करायला सांगतात. त्या सर्वांना सांगायचं आहे की जर मी पूर्ण मूवी चॅनलवर अपलोड केले तर आपला चॅनल यूट्यूबकडून डिलीट केला जाईल. त्यामुळे मी ह्या सर्व मूवीज तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून सांगू शकतो. तसेच निलेश जाधव, सोनाली पराडकर व अजय चौधरी यांना एक्सप्लेनेशन खूप आवडलं आहे आणि त्यांनी पुढच्या एक्सप्लेनेशनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. एक यूट्यूब युजर म्हणत आहेत की त्यांना एक डाव सासरचा ह्या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन हवं आहे. त्यांना सांगायचं आहे की हा चित्रपट शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण तो इंटरनेटवरती अजून मिळाला नाहीये. मिळाला की लगेच एक्सप्लेन करेल. रोहित कुलकर्णी कमेंट करत आहेत की त्यांना चित्रपट खरोखर पाहिल्यासारखा वाटला, तर त्यांचे हे आभार. आणि डीके म्हणतोय की अजून व्हिडिओ बनव. तर नक्कीच अशा खूप सारे व्हिडिओज पुढे या चॅनलवरती पोस्ट होणार आहेत, त्यासाठी तयार राहा. व उषा क्षीरसागर यांनी आणि काशीनाथ घाणेकर या मूवीच्या एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये माझ्या चुकीच्या शब्दाला करेक्ट केला आहे, त्याबद्दल देखील त्यांचे आभार. त्या व्हिडिओमध्ये 1 मिनिट 44 सेकंदाला अपत्य शब्द असायला हवा, पण माझ्याकडून बोलताना तिथे दाम्पत्य शब्द प्रोनाऊन्स झालेला आहे. तर आजपुरतं एवढंच आणि अशाच कमेंट करत राहा. आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.